इराण अमेरिका युद्धामुळे जगाच्या अनेक देशांवर तेल संकट निर्माण झालंय. भारतातही गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेत. आधुनिक जगात कच्चं तेल हे केवळ इंधन नसून जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा बनलाय. पण कच्चं तेल कसं तयार होतं आणि ते बॅरलमध्येच का मोजतात हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात. कच्च्या तेलाला इंग्रजीत क्रूड ऑइल असं म्हटलं जातं. कच्चं तेल हे जमिनीखालील खडकांमध्ये आढळणारे नैसर्गिक काळपट आणि घट्टसर खनिज तेल आहे. ते हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असून त्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि डांबर बनवले जाते. कच्चं तेल हे जमिनीच्या पोटातून किंवा समुद्राच्या तळाशी विहिरी खोदून काढले जाते. कच्चे तेल जमिनीखालून काढल्यावर थेट वापरता येत नाही. त्यावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून त्याच्या उकळण्याच्या तापमानानुसार घटक वेगळे केले जातात. रिफायनिंग टॉवरमध्ये जेव्हा कच्चे तेल गरम केले जाते तेव्हा डांबर सर्वात खाली राहते आणि पेट्रोल, गॅसेस सर्वात वरच्या बाजूला गोळा होतात. जगातील 75% जास्त तेलाचे साठे हे आखाती देशात आहेत, ज्यामध्ये इराण, इराक, सौदी अरेबिया, इस्रायल, कुवेत, कतार, ओमान यासारख्या देशांचा समावेश होतो. कच्च्या तेलाचा उल्लेख होताना बॅरल हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल हे बॅरलमध्ये मोजलं जातं, तर आंतरराष्ट्रीय किंमती डॉलर प्रति बॅरलमध्ये मोजली जाते. एका बॅरलमध्ये साधारणपणे 159 लिटर कच्चं तेल असतं, जे अंदाजे 42 अमेरिकन गॅलन इतकं असतं. 1860च्या दशकात अमेरिकेत तेल उत्पादकांनी 42 गॅलनच्या बॅरलला मानक मानले, कारण त्यावेळी तेलाची वाहतूक करण्यासाठी हे सर्वात सोयीस्कर साधन होते. हे प्रमाण आजही जागतिक स्तरावर तेलाच्या किमती आणि वितरणासाठी वापरले जाते, कारण यामुळे मोजमापात पारदर्शकता राहते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जय महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. हर्षल जाधव, जय महाराष्ट्र न्यूज.